लक्ष्मीच्या धाब्यावर तुम्ही या म्हटलं मागून मग चालते ना फक्त आता मारुती आला की त्याला घेऊन या म्हणलं संग ट्रॅक्टर गिक्टर साईडला लावून द्या बरोबर पण मी काय म्हणतो सगळं जाऊ आपण सगळे जण तुम्ही जराशी 10 मिनिटं थांबा एक दोन हराच्या पहा काय भाव आहे काय नाही तेवढंच आपलं गजाजीकडे जाऊन या नंतर मग आम्ही कसं मग ट्रॅक्टर लावले की चालले सोबत तसं करा नाही का बरं हे बा करा तुम्ही लवकर आम्ही येतो मग एखादा गंज पाहतो काय हराशी लागते कसं लागते बरं ठीक आहे पाहतो मग आम्ही आलो 10 मिनिटात हो या तुम्ही या तिथं चालले जाऊ मग म्हणलं सगळं चालले जा तिकडे हो बरं ठीक आहे पण म्हणलं नाही एवढा मोठा खर्च हे ते मग तुम्हीच करू राहिले कसं काय ते तुम्ही काही नसते शिल्प्या नका पडत ना जेवायला निवड राहिलं ना मग तुम्हाला काय करायला लागते कोण देऊ राहिलं काय करू राहिलं कसं आहे आम काय तम काय अरे म्हणलं जेवाशी म्हटलं तुम्हाला हो ना आम खाण्याशी म्हटलं गुटल्या घेऊ घेऊन चला या लवकर तिकडे यामध्ये पिवळा सोना चला 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 या म्हणलं सेठ या दीपक सेठ गोलीचे सेठ चला लवकर लवकर चला खादर साहेब चला या म्हणलं बोला 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 यामध्ये पिवळा सोना 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 चला 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 क्वालिटी प्युअर क्वालिटी मोठा दाना बिलकुल एकदम सकस सोयाबीन चला घ्या म्हणलं पिवळा धाम चला बोला काय बोलायचं ते बोला करा सुरू करा खादर साहेब बोला म्हणलं बोला बोली साहेब क्वालिटी आहे पाहता घरी तुम्ही पाहा सोयाबीन हातात घेऊन पहा खाऊन पहा चावून पहा मीडियम आहे ठीक आहे बोलो खादर साहेब बोलो 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 मीडियम काय म्हणता तुम्ही क्वालिटी म्हणते ना याले पाहता घरी हे उकळून पाहा खाली पाहा चलो 4050 चलो लगा दिया 4050 दीपक सेठ 4050 बोला खादर साहेब बोला 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 सर गोलीचे सर बोला बोला 70 80 लगा 41 म्हणते हा खादर साहेब बोला 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 पुढे पुढे 41 खादर साहेब 41 30 बोला 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 50 चलो 41 50 बोला खादर साहेब बोला 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 42 फायनल करो 42 बोला ना साहेब अशाने कसं काय होणार आहे कास्तकाराचं आहे की नका करून तुम्ही रट्टा मारा तुम्ही बिलकुल 45 हा ना बिलकुल रट्टा खादर साहेब बिलकुल 42 10 लगा दो है कोई है 1 2 3 बोल दो जल्दी फटाफट ना बोला 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 साहेब गुप्ता साहेब बोला बोला दीपक सेठ बोलो ना कुछ ना कुछ आगे बोलो जरा सा बोलो बोलो 10 20 50 100 रुपए बढ़ाओ ना जरा चलो 60 कर दो 42 60 कर दो 70 42 70 करो फाइनल 1 2 3 चलो लगाओ चलो 42 80 एम लगा दो बोला 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 42 80 खादर साहेब एम खादर चला 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 बोला बोला सेठ नहीं बस हो गया फाइनल कर दो ओके हो गया ओके 42 80 1 2 बोला 1 2 3 फाइनल हाँ चला 42 80 लग गया एम लगा लो चिट्ठी लगा दो ओके काम लिहून टाक खादोडे 42 दाब होती चल करून टाकते फायनल चिठ्ठी लिहून दे कास्तकाराला देऊन दे चल आता पुढच्या गंधावर चल थांबा घनश्याम भाऊ थांबा 1 मिनिट गेले का तुम्ही जेवायला जातो तुम्ही काय अजून टाइम आहे तुमच्याले 3 वाजता लागते तुमचा नंबर हो अजून लय टाइम आहे आता पहिला गाला सुरू आहे जा तुम्ही जा जेवण करून या काही टेन्शन नको घेऊ आता 3 वाजताच्या पुढे या जेवायचा नाही विषय पण हे आता तुम्ही जरा कडक बोला ना अजून अरे मला सोयाबीन फेकू मारा तुम्ही पण काय भाव काय लावला तुम्ही 42 80 अरे कमीत कमी आम्ही आता खरी आमची 43 ची खरेदी आहे आजची सांगा तुम्ही आता 42 80 जर लागलं तर नाही का 1000 कोटी मी काय करणार अंगावर जो द्यायच्या अरे बापून आता किती जोर लावा सांग बा इतका जोर किती लावा अजून आता म्हणून झालं ना आता याच्यापेक्षा रेग्युलर काय किती भाव भेटणार आहे आता एक एवढं क्वालिटी बाज नाही हो लस समजा 46 45 पर्यंत चाललं ते मग याच्यापेक्षा काय करा आपण रात्री 43 आता गेलंच ना जवळपास म्हणता द्या काय पूर्ण कसं करायचं सांगा बरं तुम्ही आता 20,000 रुपये एकरी खर्च आहे आम्हाला 5 पोती एकरा झाले नाही आम्हाला काय पूर्ण आहे 5-20,000 रुपये तर मग मुद्दल नाही उरायला ना मग येणं जाणं वावरात चक्र मला हेलपाटी झाले ना आमची कास्तकाराचे काय उरून करायला आम्हाला हो ना आता मी कोशिश करून राहिलो आता माहिती आहे का ते आता तुम्ही सांगा ना पेटले द्या मी काय करणार आता त्याच्यापेक्षा मी काय करू जे आता जे भाव दिला ते घ्यायला लागणार आपल्याला हो ना पाठीवर मारा पण पोटावर नको मारू मला कास्तकाराच्या कमीत कमी 45च्या वर तर बोला राजा म्हणा काय उरायला आता हरभऱ्याच्या बॅगा खत गीत किती महाग आहे आता पाहा बरं तुम्ही एकरी 20-25 रुपये खर्च उरायला राजा त्यात रानडुकरं हे रोईन गिन काय माणसानं कसं काय कास्तकारांना म्हणजे काय जीवन जगाव कसं मला काय समजूनच नाही राजा समजते सगळ्या समजते पण आता त्याला काय करावं आपण आता सगळी आता लाईन असतात तशी असं मी काय करणार त्याच्या हो जाऊ द्या बोलतो मी करतो काय आता चला ठीक आहे येऊ का मग आता पुढचा गंध आहे चला येतो मग ठीक आहे मग आता फक्त म्हणलं मग आम्ही जातो मग तिकडे लक्ष्मीच्या तिकडे म्हणलं जेवण करायला तर पाहिजे म्हणलं आपल्याला फोन करता एक हराशी आली की म्हणलं बिलाचं मग तुम्ही देसा ना मग हो बिलकुल किती जण 5-6 जण ना काही हरकत नाही जा तुम्ही बिंदास गंधापाशी 2 माणसं ठेवा तुम्ही कसं आहे बरं राहते मग हो ना पाहतो आम्ही हो पोट्याला दोघायला थांबून ठेवतो बाकी चालले जातो हो ठीक आहे हो द्या म्हणलं चांगलं तळका जरासा कमीत कमी 46-47 चल द्या आपलं चला ठीक आहे मग भानू तेच म्हणलं आला का तू बी तेच म्हणलं तर मारती झालं का खाली सगळं आता म्हणजे ट्रॅक्टर गिक्टर सगळं खाली झालं हो सगळं झालं आता बस फक्त 5-6 गंज आहे इथं आपले 5-6 गंज तिकडे हो 10 गंज आहे म्हटलं आपले 10 गंज 10 गंज केले का रे बापा 20-20 पोतेचे काय माणसं आता ज्या इतके गंज करत असते का सर बाजार आपणच घेता का मग आता काय 50-50 पोतेच टाकता का काही आपलं काही तर भाव लागला पाहिजे याला कमीत त्याला जास्त असं तसं होईन ना काहीच गरज नाही ना आपल्याला खादोडे साहेबांनी बोलले लावून आपण मग 47च्या खाली लागत नाही आपलं मग सगळ्यात टॉपचा भाव आपल्याला भेटणार आहे ना तुला माहिती आहे का आपण तरी आम्ही करून टाकली ते हो बरं राहते ते टेन्शनचं काम नाही राहिलं आता इथं 5 गंज आहे आपले 5 गंज समोर आहे सांगा आता कसं काय करावं आता आम्ही इथं थांबावं का घराकडे जाऊ का इथं बसाव आता काय घाई काय मध्ये अरे इथंच थांबा तुम्ही आम्ही आता चाललो जेवण करायला हो पहिले आम्ही जातो नंतर तुमचा डबा घेऊन येतो मार्केटात जेवण करा तुम्ही पार्सल आणतो नंतर घरी जा हो तोपर्यंत आम्ही येपर्यंत कुठेच जाऊ नका इथं गंज गिंज बरोबर पाहायचे नाही तर लोक कसं इकडं तिकडे इकडे 2-4 किलो फटका दिल्याशिवाय राहत नाही दा म्हणून म्हणजे इथंच थांबा गंजापाशी एक जण या 5 गंजापाशी एक जण त्या गंजापाशी ठीक आहे मग आम्ही येऊ का मग
या ना तुम्ही या हो, काही हरकत नाही आम्ही थांबतो इथं तोपर्यंत नाश्ता गिस्ता करून घेतो इथं ठीक आहे डबे घेऊन या आमचे येऊ का मग आम्ही ते पाहिजे म्हणलं ते जरासं याच्यावर फळा मारता म्हणलं आपल्या गंजावर आणि कोणाला देऊ नका फळा द्या हो घरचा माया ती चक्कीतला लोक कसं घेते तर आणून देते नाहीत लोक लोक कसे मतलबी लोक आहे आजकालचे फळा इकत म्हणा भाऊ शांतपणा करू नको मला जा आता करा ते आणि बसा इथं बरोबर बरं ठीक आहे हो ते देवदास बोले बोलायला होतं ना त्याला कोणी सांगितलं जेवाले चाललेस तुम्ही तर हो रे ते त्याला बोलावं लागेल देवदासले सरपंच नाही का असं तर आसपास कुठं असतील ते आता काय आता घशापोस पैसे दिल्यावर म्हणलं तर चला कोणाले म्हणते हो ना दिनच भाऊ आता बहुतेक आता कुठं गेले काय सांगा बा भाजीपाल्यात बियाणं घेतो म्हणे फोन करा ना त्याले घरी आता दवडीत नाही काय म्हणा या म्हणा इथं जेवण करायला घरी गेल्यापेक्षा कर फोन कर त्याले बरोबर करतो फोन द्यायले हो पाहतो असले जवळपास ते येतील ते हो ठीक आहे लावतो फोन लावतो हॅलो हा बोल बोल झुंबर काय म्हणतो बा कुठं आहे सरपंच हा देवदास भाऊ हे कुठं आहे म्हणलं आता गेले तुम्ही गाडी घेऊन कुठं हा काय नाही इकडे आलो आम्ही कृषी केंद्रावर पाहतो ना गव्हाच्या बॅगा आहे त्या आता हरभरा झाला आणि एक तर विमा काढून घेतो आज पहिले आता बॅगाचं पाहतो कोणत्या घ्यावं काय घ्यावं आलो होतो इथं असं देवदास भाऊ आहे का तिथं बरं अरे म्हणलं मी काय म्हणतो मग घ्या ना मग नंतर हा हो एरी आता ट्रॅक्टर टाकूनच द्यायला लागेल गाडी आपल्याला हा तर म्हणलं इकडे आपल्या लक्ष्मीच्या धाब्या मस्त जेवण करू सगळे जरा हा कधी राबाजी म्हणून राहिले या म्हणते बा हा देवदास भाऊ आहे का तिथं ए बा यांना होत म्हणलं आमच्या मग काम आहे आता 15 डिसेंबर लोक ते विमा काढा लागते आणि बाकीचं अजून दुसरे काम आहेत आमच्या मग बियाणं घेणं आहे खत घेणं आहे तुम्हीच जवान तुम्हीच या द्या हो आमचं काही नाही इथं इथं ठेवून देतो तुम्ही येता आणि घेऊन या जा नाही ना या ना तुम्ही काय अशी करू कधी राबाजी काय कसे होय हा बरोबर ठीक आहे अरे हवा कधी राबाजी म्हणते कोणत्या हाती याच म्हणते तुम्ही जेवण करा मग चालले जा जेवणाला लाईन असते परत मंदिराच्या नाही ना मला अजून किराणा माल घेणं आहे जाणं आहे तिकडे काय बा साराच्या मित्राच्या बाय मित्र बरं ठीक आहे बस तुमच्या बरोबर हो तुमची इच्छा शेवटी हो यातच नाही येऊन जा मग नाही आम्ही येतच नाही ते हो तुम्हीच जेवण करून घ्या हो ठीक आहे हो ठेवतो फोन म्हणलं काय बोलव मिनता करू बोलाव राहिला वाटतं बाबा कंदील बुडा कसं काय हा लय खुश दिसते मला खुश काय जा ते घनश्याम पैसे काढले मग काय मी तिथंच होतो ना तू ट्रॅक्टरात बसून जा तिथं मग काय तर म्हणे पाहिजे म्हणे बा जेव्हा सोय लाव जा आमची माल टाकला म्हणे मग कसं आता चला बा घनश्याम बाबले वाटलं जाऊ द्या मोठं गिऱ्हाईक आहे 200 पोत्याचं चला म्हणे जा म्हणे बा जेवाले तर म्हणलं राजा असं आहे का ते बरोबर मग तर राजा ती संध्याकाळसाठी डबा घेते ती हो बरं आहे बा जाऊ दे तिकडे नाही का चला हो आपलं पाहू आता काय म्हणते तर बॅगा गिगाचं नाही का चला मग चला आता काय म्हणते मग घनश्याम भाऊ नाही का हो दलाल आहेत ना बा हा बोला घनश्याम भाऊ काय होतं बा काही नाही ते कंदीला बजीन आपलं ते मुंशीराम भाऊ 4-5 लोक ते संघ आहेत तर ते काय जेवण करतील काय बिल येईन ते मला फोन पे मी मारून देईन तुम्हाला तेवढं मला टाकून देता बिल बरं हो काय लाईन लावत राजा बुडा खाण्यासाठी हो लस खाय गोबऱ्या बा असा पण माणूसच नाही पाहिलं का पुरी उलटी यायची बरं म्हणजे समजा तुम्ही बिल देऊ राहिले का बरं मग तर कापटाच काढते त्याला ठीक आहे चालते आले नाही अजून ते येतील ना हो येतील मग काय आहे ते हो तेवढं बिल टाकून देता मग हो ठीक आहे ठेवू का मग हो पैसे मी पाठवून देईन मग हो बिलकुल हो टाकून देणार बिल तुम्हाला हो आता आले की पाहतोच मी करतेस ते आता 10 लोक जमा करतेस ते 100% नाही का बरं ठीक आहे ठेवतो मग ओके लक्ष्मण भाऊ आहे का हो आलो म्हणलं आम्ही हो कुठं आहात तुम्ही तिंगा आले बाबा जत्रा घेऊन झालं तिंगा दिसून राहिले अरे आलो म्हणलं आलो फुकट को आलो काय कुठं आहे जबरा म्हणलं या ना आणला का याटू माल आणला का म्हणलं मार्केटला काही कुणाचा या ना इकडे लक्ष्मीच्या धाब्यावर जेवण करायला हो तसं बाळभाऊ येत असं बाळभाऊ सांगून द्या तुमच्या जवळले घेतला जीव घनश्यामचा आता नाही का जवळ बोला म्हणते अजून कोणी असेल तर ते बोला आता काय ना राजा काय तुम्ही राजा आधी सांगितलं असतं आलो नसतं का मी काय राजा मी आता हे बा मार्केटात माल खाली गेला ना आता निघालो मी 10-12 किलोमीटर पुढे आलो मी आता मग काय फरक पडते म्हणलं तेवढं डिझेल हो या ना वापस या ना तुम्ही मस्त जेवण आहे ना शाही जेवण आहे हो फर्स्ट क्लासमध्ये मी हो ना तुम्ही काल लोड घेऊन जे लागेल ते आहे ना या ना तुम्ही हो ना पण ते आता कसं दुसरी ट्रिप आणला राजा मला हो राहू दे आजच्या दिवस डबल येईन का जॉकी डबलचं पाहू मग डबल तर नको विचारू आता सध्या आहे का तुम्हाला ते तर आहे नाही तर पुढचं आता नाही सांगू शकत मी माणसाचा भरोसा नाही तुमच्या जेवणाचं कुठं सांगू ठीक आहे ठेवा मग आता हो नाही तर शाही जेवण आहे पण ते 200 रुपये डिझेल टाईन माझ्या शांती म्हणून म्हणलं हो राहू दे आता मी काही येत नाही ठीक आहे मग का कंदिला पाहिजे काय म्हणलं काय राजा आला का लक्ष्मण हो काय तू मार्केटमध्ये आलाय नाही राजा पाहायला गेले ते देवीलाच तरी आले कमी मालिकला पैसे घेतले मग काय झाला पाय बरं 43 रुपयानं तुझ्या राजा 43 रुपयानं घेतलं पाय बरं राजा किती भाव पडलं तुला मस्त 44-45 पडलं तुला ते हो ना नाही फायदा केला म्हणा तुम्ही तसं काही विषय नाही पण आता बाकी काय जेवण घेऊन काय घनश्यामचा फोन आलता मला आलता का हो बरोबर होतेच म्हणलं आम्हाला आला का नाही हो बरोबर ठीक आहे ना आला ना त्याचा फोन तर त्याचे जिकून जेवण आहे हो कसं आहे त्यांना सोकुशीनच म्हणे जा म्हणे जेवाले नाही तर आपण तर म्हणलं आमच्या पैशाने जातो ते म्हण नाही म्हणजे जा ठीक आहे मग आम्ही बसतो मागं मग हो ते पाठवून तिकडे हो बिलकुल हो देतो मी आता हो आपल्या आलू भाऊला पाठवून देतो ऑर्डर घ्यायला होता बसा मागं बिलकुल हो टेन्शन नाही आले आलो भाऊ नाही का हो सांगा म्हणलं कसं काय मेनू कार्ड काय आहे काय नाही हो व्हेजमध्ये सांगा व्हेजमध्ये आता आपल्याकडे व्हेजमध्ये पालक पनीर मसाला पनीर कढई पनीर शाही पनीर पनीर बटर मसाला पनीर रेशमी बटर मसाला पनीर भुर्जी करा नाही का हो ना एकच पनीर त्याने 17 नाव दिले रेशमी पनीर बटर पनीर काही आपलं हो ना पनीर भुर्जी अरे एकच रे बा मसाला पनीर हो एक मसाला पनीर कर बाकी अजून काय बाकी दुसरे आहेत ना अजून बघा गोबी मसाला आहे मटर मसाला त्याच्यानंतर आपल्याला दाल तडका दाल फ्राय काजू करी सांगा तुम्ही काय पाहिजे हे पहा ना तुम्ही आता वाचा यातलं
तर असं करा तुम्ही भाजीमध्ये हो, एक मसाला पनीर, एक काजू करी, एक त्यानंतर दाल तडका आणि एक आपलं गोबी फ्राय. हो, इतकं करून टाका. 4 आयटम करून टाका, म्हणजे मग कसं घेता येते एकमेकाला. प्लेटा जास्त देता. तर रोटीमध्ये काय म्हणलं, तंदूर रोटी आहे का, कोणती आहे रोटी, कोणती आहे? मध्ये तंदूर रोटी, आपलं प्लेन रोटी, त्यानंतर मिसळ रोटी, फुलका आणि पराठा. हो, याच्यानंतर आपल्याला तंदूर रोटी बटरवाली बी आहे. तर बटर रोटीला बटर तंदुरी रोटी हो, एकदम शाहीमध्ये लावा. कोणतंही आयटम एकदम असा क्वालिटीचा. जेवण कसं असं म्हणजे शाही झालं पाहिजे, म्हणून म्हणलं कसं चांगल्या क्वालिटीचंच द्या आम्हाला, जे द्या असते. हो ना, शाही लावतो ना, शाही लावतो. हो, अजून बाकी काय राईस गीस कोणता पुलाव गेलाव? मध्ये कोणता आहे म्हणलं, कोणता राईस आहे? मध्ये आपल्याकडे स्ट्रीम राईस आहे, जिरा राईस, व्हेज राईस, काश्मीरी पुलाव, शाही पुलाव, व्हेज बिर्याणी. शाहीच लाव हो, शाही फुलावच लाव हो, कोणतंही शाहीच लाव. ठीक आहे, मग आता हे लावून देतो मग बरोबर. हो, बाकी रोस्टेड मसाला, काही मसाला पापड येते. रोस्टेड पापडी 4 आणि मसाला पापड बी 4 लिहून टाका. हो, मठ्ठा लिहून टाकतो. हो, म्हणजे बरं, मग जरा चांगलं पसते जरासा. आणि आपलं हे सलाद गेला ना, मिक्स व्हेज सलाद घेऊन ये. आणि बाकीचं अजून काही निंबू पाणी हे ते सगळं घेऊन ये. बरं, ठीक आहे ना. हो हो, काय हरकत नाही. किती, 4 प्लेट लावू का मग? नाही 4 नाही हो, 8 प्लेट आली, 8 प्लेटा. हो, कसं 4 इथं आमच्या आणि 4 प्लेटा पार्सल. हो, कारण की कसं आहे, 4 माणसं आले नाहीत ना आमचे. मार्केटमध्ये आहेत ते. हो, त्याच्यानं 2 माणसं आता मारतीन भानू आणि आपले देवीदासन सरपंच. हो, तर ते येणार आहेत मार्केटमध्ये, तिथंच जेवतील ती. तर 8 प्लेटली 4 पार्सल, 4 इथं. बरोबर, 4 पार्सल, 4 इथं. हो, ठीक आहे, लावतो मग आता. बस 2 मिनिटं. हे पाणी म्हणलं बिस्लरीच घेऊन ये म्हणला. हो, हे घेऊन जा वापस. हो, दुसरं आणते. बाकीचं काही अडचण नाही. हो, जा पटकन लाव, जरा जाणं आहे मला. हो, बस बस बस, 10 मिनिटात ऑर्डर होते. हो, फक्त आता रोस्टेड मसाला, मसाला पापड 4 नाही का? हो, देतो मी पाठवून ते पहिले, सलाद वगैरे. हो, आलोच मी. आता मस्त आरामाने येऊ दे म्हणा, काही टेन्शन नाही आम्हाला. नाही का, येरी 3 वाजे लोक काही आपल्या हराची लागणे नाही. बरं, काही झुंबर अजून काही लागलं होतं, काही नाही, काही दही वाटी असं तसं काही. बस होते ना, किती लुट्टा म्हणलं ते, अजून पाराचे पैसे मागतात का घशा बोले. हो, काय राजा, कायच करावं आता, कोणाच्या जीवावर कोण उधार. हो, मग काय तर चला, हो, जाऊ दे, जेव्हा मुकाटे ना. हो, जास्त काय आता बस करा आता. मग काय किती बिल उराल ते. बिल म्हणजे आता का फुकट आहे का रे मग एवढा मोठा माल टाकला ना त्याच्या इकडे. मी तर म्हणत होतो बाळू भाऊले फोन करून बोलावं लागत होतं, त्याला डबा घेतला असता. काय राजा माणसा, तुम्ही काही असं म्हणजे व्हायच्या गंगेत हात नाही धुतात तुम्हाला. हात धुवा. हो ना, एका दिवशी वाहून जा सर म्हणलं गंगेत, एवढा हात धुतात होता. हो, जेव्हा आता मुकाटे ना, बसा आता जरा आरामात. कुठे चालले मग खाजूर साहेब, याच्यावर दिसताय बरं. हे कुठे चालले आता, बॅग घेऊन विचार बरं. नमस्कार खाजूर साहेब, नमस्कार. मारुती धुटके म्हणलं, ग्रामपंचायत सदस्य. काय आपलं ते आपलं चाललंय का म्हटलं घरी. हो, काय हराशी बोलत ना का अजून? काही जेवण खावण काही पोटाला लागण ना आमच्या, काय यंत्र हो राजा. जरासं 2 घास खातो ना आता. घरी जातो आणि अजून येऊन जातो. 3 वाजता अजून सुरू होऊन जाते. आता 1 घंटा ब्रेक आहे ना. सगळे जेवायला गेले, कोणी कुठे गेले, कोणी चहा घेऊन राहिले. मी जेवण करून येत असतो. असं हो का, असं तेच म्हणलं. काही नाही, ते सहजच म्हटलं. हो, म्हटलं बा चालले का आता तुम्ही, कसं चांगले भावारी लावता म्हणून आम्हाला आता पाहिलं नाही मगाशी. बाकी हे बा 1 नंबर राजो साहेब तुमचं काम. पाय ना किती चित्र येतं नाही का. बाप नंबरी बेटेतच नंबरी. हो ना, आपल्याला काय समजत नाही का. हो, थांबा ना तुम्ही लेको. हो, नालायक वाणाजी. हो, तुम्हाला असा देतो ना फटका आता. हो, खादोड्याचं नावच काढतो ना तुम्ही. अरे बा, मी येतो ना 3 वाजता येतो आणि तुमचा माल आपण सांगितला ना कंदीला पाहिजे, तुम्हाला माहिती नाही का. तेच म्हणलं, तर आपा काळजी करू नका तुम्ही. टॉपमध्येच बिलकुल लावून देऊ आपण. मला तेच म्हणे बाबा म्हणे, साहेब आता लावते म्हणे बरोबर. म्हणून आता तुमच्या भरोश्यावर चालू आहे घेणं माल. बरं या मग आता, किती 3 वाजता येत आहे ना. हो, 3 वाजता बरोबर या ना, मग काही हरकत नाही. हो हो, बिलकुल बिलकुल. हो, कुठे गेलेत, काय दिसून नाही राहिले बाबा वगैरे. कुठे गेलेत ते मंडळी बाकीची, कुठे आहेत म्हणलं. नाही, जेवण करायला गेले होते धाब्यावर. हो, जेवण झालं आता, येऊन राहिलेत ते. हो, बस आता कसं येण्यातच आहे. घ्या जेवण घ्या. हो, नाही तर रातभर मरसन उपाशी कटकडा. हो, आता पहा तुमचं काय होतं तिथं. बरं करा जेवण, तुम्ही बी करून घ्या. हो, ठीक आहे, पाहतो ते बबन काय ना, त्याचा ट्रक भरणं झाला का नाही ते सांगा लागेल काम पुढचं. हो, ते जेवले का नाही तर. हो, चला येतो मग मी आता, त्याला भेटून चालला जातो घरी. बबनराव काय म्हणते, काम बरं आहे, चालू आहे ना. ट्रक भरणं चालू आहे. 1 ट्रक गेला ना, 1 ट्रक पाठवला. हो, नागपूर. आता हे 2रा ट्रक भरणं सुरू आहे. हो, तर आता म्हटलं जेवण घेऊन करून घेतो, त्यानंतर मग सगळेजण बाकीचे भरून घेतो म्हणे, असं म्हणत. हो, जेवण घेऊन करून घ्या, पद्धतशीर आरामात जेवा आणि मग नंतर सुरू करा. मी येतो आता घरून. हो, रोजच्या टाइम प्रमाणे 3 वाजता येऊन जातो मग. हो, या ना हो, बरं ठीक आहे, आम्ही आता जेवणच करत होतो. हो, ठीक आहे मग. नाही साहेब, ते झाली का म्हणलं, मग हराशी झाली का म्हणलं ते यायची आपले कंदीला पाहिजे. नाही आता 3 नंतर होईल बहुतेक. हो, 3:30 वाजता लागेल त्याचा नंबर. हो, आता भेटलो मी त्यांना. हो, भेटलो. तेच म्हणलं, कामाचा माणूस आहे. हो, कसं आहे आता, कसं आहे गावातलं वातावरण बरोबर करू राहिला तुमच्या बाजूनं ती. हो, शिवलाले फेक्केच आहे. हो, शिवलाले मागारच घ्यायला होती ते. काय सांगता मला तुम्ही. हो ना, एका मायाची म्हणे सगळे का. हो, भेटू का मला, थांबा तुम्ही आता. अरे तसं नाही ना, आपल्याला तर वाटते फायदा झाला पाहिजे माणसाचा, पण हे आता लवकरात लवकर होऊनही नाही राहिलं. हो, आता स्थानिक आपल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका, आता हे कोर्टात ते काय आरक्षणाचे थांबेल आहे ते. हो, आता मंगळवारी सुनावणी आहे सुप्रीम कोर्टात. हो, पाहू ना मग त्याच्यानंतर. हो, म्हणजे माणूस जोर लावते अजून. हो, तर म्हणलं पा शिवलाले तुम्ही कोणत्या हालतीत मागं खेचा, तेच म्हणून राहिलो. त्यांना जितका टाइम लागला तितका बराच आहे ना तुमचं. कसं फिल्डिंग लावून सुरू होऊन जाते ना, सांगितले जाणं येणं वाढवा जरा इकडे तिकडे. तेच म्हणलं, बरं या मग तुम्ही आता. हो, उशीर होईन अजून. मग आता हराशी 3 वाजता सुरू होती. हिंका आता लोकांचे फोन येतात मला, कुठं जाणं कुठे येणं. मग काय हिंका आता आमचे सासरे बाबी मारायचं. हो, आता काय करा आता, तेच तर जाणं नाही होऊन राहिलं माय. चला येतो मी आता. हो, लवकर जेवण करू, वापस येतो. या मग. हो, ठीक आहे. बस करेंगे ना, अभी शुरू करेंगे. बस आए ना अपने खादुड़ साहब आएगी, बस होगा शुरू. हो, कोई टेंशन नहीं, अभी 1-2 दिन आने के शुरू कर देंगे ना. अभी क्या है, इतना रहेगा ना, गाला क्लियर कर देंगे. अब 4:30 बजे तक ओके. बापरे, कसं रे म्हणलं. मग ना, हो, हे आता म्हणते बोलायचं म्हणते ना, सुरू करू म्हणते ना. आपला हे खादुड कुठे आहे म्हणलं, खादुडे ती दिसून नाही राहिला ना.
त्यातच तर काम आहे आपल्याला. हे काय आपल्या कामाचे आपल्याला पहिले त्याला पाहा लागते ते कुठं आहे तर नाही ते बा घनश्याम बोली सांगा ना बा. अरे थांबा म्हणा. आवाज देता येईल म्हणा. थांबा म्हणा जराशे. अरे घनश्याम, अरे इकडे म्हणलं. एक मिनिट घनश्याम भाऊ साहेब इकडे म्हणलं. आलो साहेब म्हणलं. करा आता तिकडून सुरू करा. आता 7-8 गण झाले की आमचे 10 गण जायदा. या मग करा सुरुवात तोपर्यंत. येते तर साहेब लोक बाकीचे का खंडीला म्हणजे काय म्हणता म्हणलं. आहे ना तुम्ही तर बस झालं म्हणलं बा. 5-6 गण आपल्या आंधीचे आहेत ते झालं की बस आपले 10 गण एका दमानं बिलकुल रप सुरू. हो ना पण म्हणलं खादूर साहेब कुठे आहे म्हणतो. खादूर साहेब दिसून नाही राहील ना. त्याचीच आम्हाला काम आहे राजा. ते बोलले पाहिजे ना. आता ते बोलले पाहिजे म्हणजे आता काय आहेत ना अजून 2-4 जण येऊन राहिले. आता ते येतील ते जेवण करायला गेले असेल कुठं. नाही तर आले असेल मार्केटात इकडे तिकडे येतील ना. हो ना पण ते आले पाहिजे ना बा. नाही तर मग तर दुख करू राहिलं आमचं. ते पाहिजे ना आम्हाला इथं. मग पाहा तुम्ही हे 5-6 गण होईपर्यंत पाहून ना कुठं आहे का इकडे तिकडे असतील ते. नाही तर त्याचा ट्रक भरणं सुरू होता तिथं असते. निघून या ना चक्कर मारून या ना मार्केटात. मग बापा बरं पाहतो कुठं जात असतील का माहिती. आलोच कुठं गेला हे. आलोच मी आलो पाहतो आता. तर मग चाल बरं झुंबर थांबते इथं आमचा. आलोच मी. ठीक आहे काही असलं तर मला थांबून ठेवा जरा सगळं 5 मिनिटं. हे बा 10-15 मिनिटं लागते ते आले. तुम्ही या पटकन. तिथं लोक येते साहेब. त्याची गाडी असते तिथं बाजूला. लाल गाडी आहे स्कूटी आहे. जा या पटकन या. हो ना पाहतो चला मग पाहिजे म्हणलं फक्त जरासं या तुम्ही तिकून आराम म्हणा. ठीक आहे होते वाटे गेम नाही का. अरे का म्हणलं ते खादर आला नाही का अजून. काय झालं त्याचं. अरे बापा रे हे आहे का रे बा. हे असलं की तर कामच फक्त माया झाला बेंगा झाला माया आता. 100% आज मध्ये गपकनी बसते ठेवा. अरे बा झुंबर तू जाय म्हणलं आता. ट्रॅक्टर गेला का तुमचं. जा ना तू काय थांबला इथं. आहे ना भानू जेवण करू इथे येते ती इथं. तू जाय म्हणलं. तू इथं थांबू नको. पण आता मी काय करू मग. जाऊ थांबा जाऊ सगळे जण. आतापासून काय करू जाऊ मी. तू बसलो म्हणा राजा. तू बसलं की माया गेलंच कामच गेलं माय. हे बा असं कर तिकडे आपलं देवदास आहे की त्याला फोन कर आणि त्याला म्हणा आणू का मला ट्रॅक्टर. त्याचं खत गीत बियार भरून घेते तोपर्यंत. तिकून ये मग कसं उशीर होत नाही मग जाले. ठीक आहे मग जातो मग मी ते घेऊन येतो ते बिहार घ्या. करा मग तुमच्या हराशी येऊन जातो तोपर्यंत. ठीक आहे येऊन जातो मग फोन करतो मला. गेलं बा हे असतं तर बस हे बा सांगतो ना मेलो जीवन आपण. हे असलं की माय हे बा सरे कामच बेंकते तर. आता पटकन आपण ती खादोळी कुठं आहे पाहू लवकर. चाल पटकन अजून त्याला सुरू व्हायची तर घरावर गोटे व्हायच्या. चाल लवकर मार्केट बात मोकळे करते बरे. काऊन की आता गाड्या उभ्याच आहे मार्केटात तिकडे बी. चाल लवकर पटकन. कुठं गेला का महाभिंत. अरे खादोळी साहेब आहे का इकडे. अरे आहे का रे तिकडे खादोळी आहे का रे. कुठं आहे इकडे कुठं आहे. चला तिकडे जा. इकडे काही नाही. चला कुकडे गेला रे का. घरून आलाच नाही का बा. पाय ना तिकडे समोर पाय ना. तिकडे आहे का त्याची गाडी दिसते का. इकडेच असते गाडी त्याची. काय राजा चाल मग तिकडे फालतू हरायची सुरू व्हायची ना. सर सत्या ना सर बाबा चल. काय को भाग रहे इधर उधर. सोयाबीन में काय को घुसे हो तुम. नीचे उतरो. हो ना उतरते ना इधर. अरे वो क्या आपले खादोड़े का कौन सा ट्रक है. वो भरना चालू था तो उधर है उनका. वो साइड में जाओ. उधर से वो उनके आदमी अलग है हमारा अलग है. उधर है उधर. अच्छा ठीक है दिखेगा तुमको खादोड़ी इधर उधर दिखे क्या. ये मार्केट में दिखे क्या. अबे अरे बाबा दिन भर यही रहते ना वो. होंगे ना इधर उधर देखो ना वो. उनका ट्रक भरना चालो वहाँ पे होंगे वो. जा देखो वहाँ पे. अच्छा ठीक है देखते काय काऊन पोह्यात सुटले म्हणलं. काय झालं इकून पाहून राहिला. आम्ही पोह्यात गेले इकून आले. काय कसं काय म्हणलं. काय राजा खादोड कुठं आहे म्हणलं. 43 खरेदी कर राजा. 44 जागेवर पडलं ते कुठं आहे म्हणलं. आता माणूस कुठं आहे म्हणलं. ते खादोड कुठं आहे. मग आता कुठं म्हणजे काय माणसा राजा जेवण करायला गेले ना ते घरी. आले का ते तर सगळं दांडी येत असते सगळे पेपर आहेत. नाही ना राजा. अरे सुरू आता टाईम झाला तिकडे आले सगळे. ते दिसला नाही तिथं म्हणून आलो आम्ही. असं कसं आता जायच्या वेळी जेवण करायला जायच्या आणि आम्हाला भेटून गेला ना ते. आम्ही विषय काढला तुमचा. मग पायदा म्हणलं ते 47 लावतो हे दिस नाही म्हणे. तुम्ही लोडच घेऊ नका ना. मग आम्हाला सांगून गेले ते. मग येते ते थांबा 1 मिनिट फोन लावून पाहू ना काय नाही समजतेस मग. तर बाबा लवकर फोन करते कुठं आहे तर. हो ना ते मारतीने भेटून गेला म्हणते ना. सांगे ना ते बी लावतो म्हणे. आता कुठं गेला. ऐक छातीबाई चम करू राहिली. कर लवकर फोन कर बाबा. आला फोन आला नाही का. गेला कोमात गेला आता बुडा. हॅलो खादोडे साहेब बबनराव बोलतो म्हणलं. काय आले नाही तुम्ही अजून. खरेदी सुरू होऊन राहिली होती म्हणलं हराशी. तेच म्हणलं आले नाही का अजून. कायची हराशीन काय सका. तुला येतं सांगितलं नाही का म्या. ते सासरे बॉम आहे. अरे खाली टाकलं म्हणजे त्याला खाली टाकलं. हे पा रस्त्यानं आम्ही आता निघून आलो. जालन्यात झाला की जालना जवळ नाही ना. लय दूर आहे राजा. पा आम्ही झालो काय करायचे करा काय जाते काय सांगा आता. चाललो आम्ही रस्त्यानं आता बस आहे पा. रस्त्यानं आम्ही सध्या पोहोचलो समजा 40-50 किलोमीटर क्रॉस केला आम्ही आता. पुरून राहिले म्हणजे तुमचे समजा सासरे बस तब्येत नाही का बरोबर. तब्येत कायचं खाली टाकलं ना. मग काय जायलो का आता काय राहायचे का जीव नाही राहायचं आता काय सांगा. हो ना तेच तर मला आता काळजीच होती ना. 2-4 दिवस झाले तेच चालू होतं. हो ना टाकणं खाली टाकणं वर टाकणं खाली टाकणं. हो ना चालूच होतं ते. बा तुम्हाला ते येतं सांगितलं म्या. हो तुम्ही म्हणे तसं. हो बरोबर राजा. पण आता काय हे कंदीला पाहिजे आलती हो राजा. कसं करा म्हणलं त्याचे बोला 2 शब्द. हॅलो हे बा कंदीला पाहिजे तुम्ही. अरे काय राजा कसं हो तुमचे योग लय खराब राजा. पा बरं तुमच्या ज्यांना माझ्या इकडे किती सत्यानाश होऊन राहिला. पण आमचं काय होईल. आमचा इकडे जीव टाकला राजा. तुम्ही काही येतात आता तुमचा सासऱ्याचा जीव केला आमचा इकडे अटकला. काय राजा तुम्ही माणसावर राजा कसं करता राजा. थांबा तुम्ही जरासं. तुमच्या ते बेपारी माणसं सांगा. बेपारी कोणाचं असते. हो भाऊ नाही आपले कोण गातात मित्र काय ते काय घेणार आहेत. बा मी सांगतो ना तुम्ही यावेळेस जाऊ द्या. यावेळेस जे भाव जाईल ते जाऊ द्या. पुढच्या वेळेस मी कसं काढतो. तुम्ही लोड घेऊच नका. काय तर लोड घेऊ नका राजा. आता काय भाव जाते काय आम्ही 43 घेतलं. आता 150 रुपये खर्च आला. 44-45 पर्यंत आम्हाला पडलं ते घरात.
द्या ना, पडू द्या काय पा येईन ना 45 जाते तुमचं 46 पाहू आता काय होते हो. फक्त आता मी जरा काळजीत हो हे बा. मला एक तर सांगता नाही राहिलं माघरची ले हो, ती जवळच आहे. एक तर मोठ्यानं बोलता येत नाही. ठीक आहे, ठेवा तुम्ही ठेवा. मोठा गंभीर प्रश्न आहे. होतीच आता गायब होती आला. ठेवा तुम्ही आता. सध्या बोलू नाही शकत मी. काय बोलू नाही शकत आता. 200 किती पाहिजे, कितीची बसतील किती नाही. ठीक आहे ठेवा ठेवा. का हो घेणी खातोड्याचा नान करता का तू? 50,000 टिपर यायला 100%, 200-250 रुपयाचा क्विंटल मग घाटा आहे जायले. हो आता काय होते समजतेस. आले का? बरं झालं आले. हो झालं म्हणलं, ते चिठ्ठी देऊन दिली मी भानुजवळ. तुम्हाला फोन केला तर तुम्ही करून टाका अशी. झालं म्हणलं नीला आता. पैसे म्हणलं थोड्या वेळानं संध्याकाळी 5-6 वाजता घेऊन जा म्हणलं. ते तर झालं म्हणा. पण काय भाव काय गेला म्हणलं, सोयाबीन काय भाव गेलं मग आमचं? काय ते शेवटचं 2-4 पेपर आले नाही म्हणतात. मग काय 42.5 खाली गेलं सगळं. काही 41, काही 42, काही 42.5. 42.5चा एक गण गेला बस. बापा रे काय फक्त 41, 42 रे 43 तर आम्ही घेतलं राजा. मला 75 घरात पडलं होता ते. जरा सत्यानाश झाला. क्विंटल मागे 300 फटका 60,000 दणका बसला रे बाबा. 60,000 म्हणजे अरे मग इतका भाव घेत असते का तुम्ही? इतक्या भावावर काय घेता तुम्ही? काय सांगा आता, तुमची आमची स्टोरी आम्हाला माहिती आता. काय जाऊ दे आता. जाऊ दे, जे झालं ते झालं आता. आता हे काय राजा, हे खादोडीच्या भरोश्यावर आम्ही आता माल घेतला. खादोडी म्हणे हिशोबाने लावतो म्हणे, 47 लावतो म्हणे, असं म्हणे आम्हाला. आता ते वैन वक्तात राहायचे ते. त्याचा सासरा राजा खाली टाकलं म्हणजे त्याला. रे हो राजा काय सांगा आता, आपल्याला माहिती नाही बा काय आता. असं म्हणून नाही आलं वाटते दुपारून ती. बरोबर आहे लेखाचा. आताच त्याला खाली टाकायचं होतं का? कोणता सासरा व्हायचा लेखाचा. नंतर उद्याचा दिवस नसता निघाला का चांगला लेखाचा. मा भिंत आमचा केला 60,000 धिंगा ना जाता. काय राजा राजा चला येतो बा मग आता. देऊन देता पैसे आता काय संध्याकाळी. ठीक आहे मग. ते बिल देऊन दिलं म्हटलं लक्ष्मणचं, हॉटेलचं देऊन दिलं त्या. ठीक आहे मग या मग आता पैसे घ्यायला थोड्या वेळा ना, काही हरकत नाही. ओके. त्याचं जेवण काय आता अंगी लागते ते. आता 35 तरी काय ते आम्हाला. हो ना बरं दिलं ना बिल. बरं केलं. ठीक आहे. येतो थोड्या वेळा आता. बसतो जरा तिकडे डोक्यावर हात देऊ ना. धन्यवाद. चला येतो बा म्हणलं. चला आता 60,000 फटका बसला आम्हाला. चला विषय समाप्त झाला. उद्या नवीन विषय घेऊ आता. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.